आघाडीनं वाघनखं आणली असती तर इंद्रजित सावंत बोलले असते का? वाघनखांबाबत नितेश राणे यांनी इंद्रजित सावंत यांना हा सवाल विचारला। विशालगडावर दर्गे होत असताना इंद्रजित सावंत कधीही बोलले नाहीत। नितेश राणे यांनी इंद्रजित सावंत यांच्यावर ही जोरदार टीका केली आहे। दरम्यान लंडनच्या व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामधील वाघनखं शिवरायांची नाहीत, इंद्रजित सावंत यांनी हा दावा केला। संग्रहालयातही वाघनखं शिवाजी महाराजांची म्हणून आणतात। ते संग्रहालय स्वतः सांगतंय की वाघनखं शिवाजी महाराजांची नाहीत। ज्या वेळेला महाराष्ट्राचं हे मंत्री आणि अधिकारी, वरिष्ठ अधिकारी करार करायला गेलेले होते लोन ॲग्रीमेंटचं, त्यावेळेला त्यांनी स्पष्टपणे त्यांना सांगितलेली आहे की ही वाघनखं शिवाजी महाराजांची नाही आहेत। जी गोष्ट शिवाजी महाराजांची नाही ती गोष्ट शिवाजी महाराजांची असे सांगत त्याच्यासाठी कोट्यवधी रुपयाचा खर्च करावा लागले। शिवाजी महाराजांचा हा एक प्रकारे अपमान आहे। जर मंत्रिपदावर बसलेलं व्यक्तिमत्व करत असेल तर महाराष्ट्रानं विचार केला पाहिजे की हे कशासाठी करतात। जे काही वाघनख आपल्या देशामध्ये आणणार आहे त्याच्यावर टीका टिप्पणी करण्याचं काम हल्ली काही दिवसापासून सुरू आहे। जेवढी तळमळ वाघनखाबद्दल ह्यांनी दाखवली, कागदपत्र दाखवले, मग महाराजांच्या किल्ल्यावर हे जे दर्गे बांधले जात आहेत, हिरव्या चादरी चढवल्या जात आहेत, त्यावर कधी हे इंद्रजित सावंत बोलताना आम्हाला कधीच दिसले नाही। हे वाघनख अगर महाविकास आघाडीच्या लोकांनी आणले असते तर हेच इंद्रजित सावंत वळवळत बाहेर आले असते का? हा माझा प्रश्न आहे। त्यांना कुठेतरी भेटून विचार